अमरावती जिल्ह्यात मे महिन्यातच पाणी टंचाईची तीव्रता जाणवू लागली आहे। जिल्ह्यातल्या मेळघाट आणि चांदूर बाजार तालुक्यातल्या गावांमध्ये पाणी टंचाईचा निपटारा करण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न सुरू आहेत। यंदा पाणी टंचाईची फारशी तीव्रता जाणवणार नाही असा कयास होता, मात्र तो फोल ठरतोय। चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य निर्माण झालंय। येथील 6 गावात तर चांदूर रेल्वे तालुक्यातील एका गावात टँकर लागले आहेत, तर 55 गावांमध्ये खासगी विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलंय। सर्वाधिक पाणी टंचाई चिखलदरा तालुक्यात जाणवत असून आतापासूनच ग्रामस्थांना गावाबाहेरून वाड्यांमधून पाणी आणावं लागतंय। येत्या काळात टंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। अनेक गावात हातपंप बंद पडले असून ते दुरुस्तीसाठी पुरेसं मनुष्यबळ नसल्यानं पाणीपुरवठा विभागाची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे। मोजक्या कर्मचाऱ्यांवरच ही कामं करण्याची जबाबदारी आहे। चिखलदरा तालुक्यात सर्वाधिक हातपंप बंद आहेत। यंदा उशिरा का होईना मात्र पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात आलाय। त्यानुसार पाणीपुरवठा विभागाकडून टंचाई निवारणार्थ कामं केली जात आहेत। त्यामध्ये पाण्याची गरज वाढल्या जाते, लोकांचा पाण्याचा वापर वाढतो। त्या अतिरिक्त वापरामुळे काही भागात टंचाई होते, तर मेळघाटमधील चिखलदरा भागात ही काही पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। 7 ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सध्या सुरू आहे। 6 चिखलदरा भागातले आहेत आणि 1 टँकर चांदूर रेल्वे। शासनाकडे सादर नाही करत आपण, आपल्या मंजूर आराखड्यानुसार ग्रामपंचायत पातळीवरून विहीर अधिग्रहणाची मागणी होते आणि जिल्हाधिकारी मंजूर करतात। आतापर्यंत 60 विहिरी अधिग्रहण करण्यात आलेले आहे। साधारण मे एंडपर्यंत पाण्याची टंचाई पाऊस पडेपर्यंत भासण्याची शक्यता आहेच। हो, मेळघाटमधील काही भागात टँकरचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे, मात्र प्लेन एरियात टँकर लागण्याची आवश्यकता पडणार नाही, परंतु विहीर अधिग्रहणाची मात्र संख्या वाढेल। मी संदीप देशमुख, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद अमरावती। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा अचलपूर तालुक्यातील सापन नदीपात्रात वीटभट्टी मालकांनी अतिक्रमण केलंय। त्यामुळे नदीपात्रानजीक शेती असलेल्या शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय। शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर इथलं अतिक्रमण हटवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा अचलपूर तालुक्यातील सापन नदीपात्रात वीटभट्टी मालकांनी अतिक्रमण करून नदीपात्राची जागा बळकावली आहे। त्यामुळे नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह बदलत असल्यानं नदीपात्रातील पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरत आहे आणि पिकांचं आणि शेतजमिनीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। सापन नदीपात्रात खेळ, टेंभेनारायण आणि खेळ टंभाणी इत्यादी ठिकाणी असलेल्या वीटभट्टींचं अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावं, नदीपात्रांचं खोलीकरण करण्यात यावं अशा मागण्या महिरापुरा, मंजुरापुरा, बेगमपुरा येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। महसूल व जलसंपदा विभागानं सामंजस्यानं अतिक्रमण हटवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। घटनास्थळी लवकरच पाहणी करून अतिक्रमण काढण्यासाठी पुढील कारवाई करू असं खनिकर्म अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। याच्यामध्ये हा विषय जेव्हा पर्सनली हे लोक माझ्याकडे घेऊन आले, त्याच्यानंतर आपण लगेच याच्यामध्ये पत्रव्यवहार याच्यापूर्वी पण झाले असतील, पण त्याच्यामध्ये मार्ग निघत नसल्यामुळे आपण माननीय जिल्हाधिकारी मॅडमकडे महसूल विभाग आणि पाटबंधारे विभागाचे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांची बैठक लावली। बैठकीमध्ये त्यांच्या दोघा विभागाचं समन्वयानं ती कारवाई कसं आपल्याला करता येईल की ज्याच्यामुळे लोकांना जो त्रास होता आणि येणाऱ्या भविष्यामध्ये त्यांना जो काही परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्याच्या अनुषंगाने आपण त्यांना मान्य जिल्हाधिकारी मॅडमनी आणि आम्ही पण त्यांना काही डायरेक्शन दिलेलं आहे त्याच्याविषयी। आणि आपण आता नवीन त्यांना एक पत्रव्यवहार पण करत आहोत की दोन्ही विभागांनी म्हणजे महसूल विभाग आणि पाटबंधारे विभागाने समन्वय साधून आणि विपरीत परिस्थिती निर्माण होणार नाही भविष्यात याच्या हिशोबाने एकमेकांना सहकार्य करून हा विषय कसा मार्गी लावता येईल याच्याबद्दल आपण कारवाई करणं अपेक्षित आहे आणि ते करायला आपण त्यांना निर्देश दिलेले आहेत। आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आपण त्या वीटभट्ट्यांवरही त्या वीटभट्ट्या तिथे यापुढे लागणार नाही या अनुषंगाने काय करता येईल याच्यासाठी आपण त्यांना म्हणजे तशी खबरदारी घ्यायला सांगितलेलं आहे। भारतीय बेरोजगार मोर्चातर्फे मंगळवारी अमरावतीत बेरोजगार जोडो यात्रा काढण्यात आली। जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या या मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं एक निवेदन सादर केलं। भारतीय बेरोजगार मोर्चातर्फे विविध मागण्यांसाठी मंगळवारी अमरावतीत बेरोजगार जोडो यात्रा काढण्यात आली। शहरातील राजापेठ चौक, राजकमल चौक, जयस्तंभ चौक, मालवीय चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला। या बेरोजगार जोडो यात्रेच्या माध्यमातून लाखो कोट्यावधी बेरोजगारांना जोडून राष्ट्रीय स्तरावर बेरोजगारांची शक्ती निर्माण व्हावी यासाठी बेरोजगार युवकांना या बेरोजगार जोडो यात्रेतून आवाहन करण्यात आलं। किमान 2 कोटी बेरोजगारांना रोजगार मिळायला हवा, सर्व प्रकारची बंद केलेली शिष्यवृत्ती पुन्हा चालू करण्यात यावी अशा विविध मागण्यांचं निवेदन या मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं। सरकार
सरकार, दलालों की सरकार, वो सरकार निकम्मी है, जो सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है। भारतीय बेरोजगार मोर्चा के बैनर तले हम लोग देश के 11 राज्यों में बेरोजगार जोड़ो यात्रा निकाल रहे हैं। बेरोजगार जोड़ो यात्रा निकालने के पीछे हमारा उद्देश्य यह है कि इस देश में 2014 की सरकार बनने के बाद से नरेंद्र मोदी ने वादा किया था 2014 के दौरान कि हमारी सरकार आएगी तो 2 करोड़ नौकरियां हम हर साल देंगे। जिस नरेंद्र मोदी ने वादा किया था युवाओं को कि हम 2 करोड़ नौकरियां देंगे, मगर आज वर्तमान में CMI की रिपोर्ट 2022 सितंबर की बताती है कि जिन्होंने वादा किया कि 2 करोड़ नौकरियां देंगे, उन्होंने 1 करोड़ 40 लाख नौकरियां समाप्त कर दी। नौकरी देने की दूर की बात है, ऐसी हालात हो गई। और ये नौकरी ना मिलने की वजह से आज विद्यार्थी आत्महत्या करने को मजबूर है। और भारतीय बेरोजगार मोर्चा के बैनर तले देश के 11 राज्यों में हम लोग ये यात्रा निकालेंगे और निकाल करके देश के युवाओं को जागृत करेंगे, साथ में संगठित करेंगे। संगठित करके हमारे आमदार खासदार को कानों तक जू जाए, कान में उनके जाए कि हमारे युवाओं विद्यार्थियों के साथ हमने धोखा कर रहे हैं, इसलिए हमने ये यात्रा निकाली। अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर रेल्वे तालुक्यातल्या घुईखेड इथल्या श्री बेंडोजी बाबा संस्थानच्या वारीचं मंगळवारी पंढरपूरकडे प्रस्थान झालं। ही वारी 2 जुलै रोजी पंढरपूरला पोहोचणार असून 47 दिवसांचा हा प्रवास राहणार आहे। पालखी निघण्यापूर्वी घुईखेडमध्ये भव्य कार्यक्रम पार पडला। घुईखेड येथील श्री संत बेंडोजी बाबा संस्थानतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील वारी काढण्यात आली आहे। 16 मे रोजी या वारीनं पंढरपूरकडे प्रस्थान केलं। जवळपास 47 दिवसांचा या दिंडीचा प्रवास राहणार आहे। संत बेंडोजी बाबा पालखीची जवळपास 134 वर्षांची परंपरा आहे। 16 मे रोजी घुईखेड येथून रवाना झालेली दिंडी 29 मे रोजी पैठण इथं पोहोचणार आहे, तर 30 मे रोजी श्री क्षेत्र पैठण येथून दिंडीचं प्रस्थान होऊन 10 जून रोजी आळंदी आणि 11 जून रोजी आळंदी इथून दिंडीचं प्रस्थान होऊन 2 जुलै रोजी ती पंढरपूर इथं पोहोचणार आहे। 3 जुलै रोजी काल्यानंतर दिंडी परतीच्या प्रवासाला लागणार आहे। या दरम्यान अनेक गावात दिंडीच्या थांबण्याची, नाश्ता, चहा, पाण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे। श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यातील ज्ञानेश्वर माऊली रथामागील एकूण 21 मानाच्या दिंड्यांपैकी मानाची दिंडी म्हणून श्री संत बेंडोजी महाराज संस्थानच्या दिंडीचा 17वा क्रमांक आहे। या रथामागे विदर्भ प्रांतातून जाणारी घुईखेड येथील ही एकमेव दिंडी आहे। ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य सेवेतील कंत्राटी परिचारिका आणि अधिपरिचारिका यांना शासकीय सेवेत समायोजन करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे संबंधित कंत्राटी आरोग्य सेविका आणि अधिपरिचारिका यांनी अमरावती जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करत राज्य सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरातील आरोग्य सेवेतील कंत्राटी परिचारिका आणि अधिपरिचारिका यांना शासकीय सेवेत समायोजन करण्याचा मुद्दा दुर्लक्षित आहे। याआधी मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यभरातील आरोग्य सेवेतील कंत्राटी परिचारिका आणि अधिपरिचारिका यांनी धरणे आंदोलन केले, तेव्हा आरोग्य सेविका, अधिपरिचारिका आणि इतर NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत चर्चा करण्यात आली। विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांनी विचारलेल्या आरोग्य सेविका, अधिपरिचारिका आणि इतर NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या समायोजनाबाबत प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य मंत्री यांनी विधानसभेत शासनातर्फे 31 मार्च 2023 पर्यंत उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशानुसार शासन सेवेत समायोजन करण्यात येईल असे आश्वासन दिले होते। मात्र अजूनही आरोग्य विभागामार्फत त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही। त्यामुळे राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण राज्यात आज पुन्हा एकदा 1 दिवसीय धरणे आंदोलन पुकारण्यात आलं आहे। कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा, एकच नारा। या सरकारचे करायचे काय, खाली डोके वरती पाय, या सरकारचे करायचे काय, खाली डोके वरती पाय। हे कंत्राटी ANM GNM यांना शासन सेवेमध्ये समायोजन करण्याबाबत आम्ही हे धरणे आंदोलन देत आहोत। धरणे आंदोलन करण्याचं कारण एकच की आम्ही मार्च महिन्यामध्ये 13 मार्च ते 17 मार्च
एकूण 5 दिवस आझाद मैदान येथे धरणे आंदोलन केलेले होते. 16 मार्च रोजी आमची आरोग्यमंत्री साहेब सावंत साहेब आणि मुख्यमंत्री साहेब यांच्यासोबत भेट झाली. त्यांनी आश्वासन दिले की तुमचं समायोजनाची प्रक्रिया आम्ही सुरू करतो. परंतु आजपर्यंत म्हणजे मीटिंग होऊन आमचे 2 महिने उलटून गेले, परंतु आरोग्यमंत्री साहेब किंवा महाराष्ट्र शासन यांच्याकडून आम्हाला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही किंवा आमच्या मनासारखं जे मीटिंगमध्ये इतिवृत्त पाहिजे होतं ते इतिवृत्त पण मिळालेलं नाही. यानंतरचं पुढचं पाऊल हेच राहील की आता जर शासनाने आमचं काही खबरदारी घेतली नाही तर आम्ही जून महिन्यामध्ये बेमुदत धरणे आंदोलन आणि एक उपोषण आमरण उपोषणासाठी आझाद मैदान येथे बसणार आहोत. अमरावती शहरात तापमानात 44 अंशांपर्यंत वाढ झाल्यानं उन्हाचा तडाखा जाणवू लागलाय. त्यामुळे वर्दळ नसलेल्या शहरी भागातील सिग्नल्स दुपारी 12 ते 4 बंद ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. शहरात ऊन वाढू लागल्यानं दुपारच्या वेळी वाहतुकीची वर्दळ असलेल्या ठिकाणचे सिग्नल ब्लिंकर मोडवर ठेवण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाच्या वतीनं घेण्यात यावा अशी मागणी नागरिकांच्या वतीनं करण्यात येत आहे. शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर दुपारच्या वेळी ही वर्दळ कमी असते. या ठिकाणचे सिग्नल ब्लिंकर मोडवर ठेवणे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीनं योग्य ठरणार नाही. ही बाब लक्षात घेता केवळ वर्दळ नसलेल्या ठिकाणी जे चौक आहे किमान या चौक परिसरातील सिग्नल दुपारी 12 ते 4 या वेळेत बंद ठेवण्यात यावे. हा निर्णय घेण्यात आल्यास वाहन चालकांकरिता ही बाब सुखवाह ठरू पाहणार आहे. उन्हाळ्यात विशेषतः तापमान अधिक असताना बरेचदा वाहन चालक सिग्नल हिरवी होण्याची वाट न पाहता सिग्नल जंप करतात. त्यामुळे अपघाताचाही धोका संभवतो. त्यातच पारा 44 अंशांपर्यंत गेल्यानं यामध्ये सिग्नलवर काही सेकंदही थांबणं शक्य नसतं. याच काळात सिग्नल तोडण्याच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. तर वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते सिग्नलची वेळ कमी केल्यास यावर तोडगा निघू शकतो. त्यामुळं आता निर्णय हा प्रशासनाच्या हाती असल्यानं वाढत्या उन्हामुळं सिग्नलवर थांबण्यापासून दिलासा मिळणार का असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. अमरावती जिल्ह्यातील 75 ग्रामपंचायतीतील 114 सदस्य तसंच 2 थेट सरपंचांच्या रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. गुरुवार दिनांक 18 मे रोजी सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदानाच्या अनुषंगानं प्रशासनातर्फे तयारी पूर्ण झाली आहे. मतदानाच्या दिवशी संबंधित क्षेत्रात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. जिल्ह्याचे अपर जिल्हा दंडाधिकारी विवेक घोडके यांनी हा आदेश जारी केला आहे. केंद्राच्या 200 मीटर परिसरात ध्वनिक्षेपक ध्वनिवर्धक वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त इतर व्यक्तीला प्रवेशासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. तर मतमोजणी दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजतापासून भातकुली वगळता इतर सर्व ठिकाणी तहसील कार्यालयात होणार आहे. तर भातकुली तहसील कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी उपविभागीय अधिकारी तिवसा भातकुली कार्यालय जुने भातकुली तहसील कार्यालय कॅम्प इथं होणार आहे. तर मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी स्थळाच्या 100 मीटर परिसरात उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, मतमोजणी अधिकारी आणि कर्मचारी, परवानगीप्राप्त माध्यम प्रतिनिधी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही प्रवेशास मनाई आहे आणि तसे आदेश अपर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिले आहे. अमरावती शहरात आमदार यशोमती ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त यशोमती ठाकूर यांची गूळ तुला करण्यात आली. तसंच यावेळी काँग्रेसच्या वतीनं संविधान प्रस्ताविकेचं वाटप करण्यात आलं. काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावती शहर काँग्रेस पक्षानं यशोमती ठाकूर यांची गूळ तुला करून तो गूळ अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथील गोरक्षण येथील गायींना खायला दिला. यावेळी काँग्रेसच्या वतीनं संविधान प्रस्ताविकेचं देखील वाटप करण्यात आलं. यावेळी जगद्गुरू आचार्य रामराजेश्वराचार्य महाराज देखील उपस्थित होते. चेतन जावरकर, प्रशांत आगळे, मात्रे, दिग्विजय गायगोले, अमन धोटे,
गेल्या वर्षी पावसानं नुकसान झालेल्यांना तातडीनं नुकसान भरपाई देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मदत आणि पुनर्वसन विभागाला दिले. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात नुकसान झालेल्या 2,04,42 शेतकऱ्यांना पीक नुकसानीची भरपाई मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. गेल्या 2 महिन्याच्या कालावधीत सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील 2,04,42 शेतकऱ्यांचं 1,37,832 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं होतं. या पीक नुकसानीच्या अहवालासह पिकांचं नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी 204,93,26,288 रुपयांच्या अपेक्षित निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. मात्र सततच्या पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाची भरपाई देण्याचा मुद्दा प्रलंबित होता. सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करण्यात आला असून नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे. अकोल्यातील दंगलग्रस्त भागात राज्याचे कायदा आणि सुव्यवस्था अप्पर पोलीस महासंचालक संजय कुमार सक्सेना यांनी पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. अकोला रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 1 वर दुपारी भुवनेश्वर LTT एक्सप्रेस आली असता या गाडीत कटक ते मनमाड असा प्रवास करत असलेले सौरव शाहू आणि शरदचंद्र शाहू पाणी पिण्यासाठी फलाटावर उतरले. मात्र पाण्याच्या बाटल्या भरेपर्यंत रेल्वे गाडी पुढे रवाना झाली. गाडी सुटल्याचं पाहून दोघेही डब्यापर्यंत पोहोचले आणि गाडीत चढण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र हात ओले असल्यामुळे दोघेही फलाटावर पडले. दरम्यान फलाटावर कर्तव्यावर असलेले RPF पोलीस निरीक्षक युनुस खान, उपनिरीक्षक SM शाह आणि सहाय्यक उपनिरीक्षक पाटील यांनी हा प्रकार बघितला. त्यांनी शरदचंद्र शाहू यांना वाचवलं. मात्र सौरव शाहू हे रेल्वे रूळ आणि फलाटामधील चाकेत अडकले. हे दृश्य पाहून सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र तिथे अडकलेल्या सौरभ शाहू यांना युनुस खान यांनी धीर देत फलाटाच्या भिंतीला चिकटून राहण्यास सांगितलं. त्यानंतर लोको पायलटला माहिती देण्यात आली आणि गाडी थांबवण्यात आली. त्यामुळे सौरभ शाहू यांचा जीव बचावला. RPF अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानाचं सर्वत्र कौतुक होत आहे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.